तर मुंबईवरून ऑर्डर आली आहे फणसाची. जाम मोठी ऑर्डर आहे. ते आता फणस पाडायचं आहे, पण खाली पडले का फणस फुटत आहेत. एक पाडून बघितला तो चेंदामेंदा झाला. तर फणस जाम वरती आहेत. एक ट्राय करूया. एवढ्या उंचावर आहेत. पाडूनच काढणार आहे, पण खाली आता अशी तोडतं टाकलीत माडाची. बघूया आता काय रिझल्ट येतोय. मोबाईल असं चालू ठेवतो इथे. फणस पडलाय झाडावरून, आवाज ऐकला असेल तुम्ही. ते शॉर्ट आला नाही तो. फणस पडलाय, व्हिडिओमध्ये आलाय का नाही मला माहित नाही. फुटला नाही, जोरात दणका बसलाय. जरा माती लागली इथे. नशीब फुटला नाही. दुसरा पण पडलाय, याला पण बसलाय जरासा दणका, पण बऱ्यापैकी पडलाय. ह्याच्यावरचे 2 काढून झालेत. ह्या झाडावर एक 2-3 आहेत खाली. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, कापा रसाळ. मग ते वेगवेगळ्या झाडाचे काढले 2-3 आणि पाठवले. कुठला तरी एक मिळतो रसाळ कापा. शक्यतो हा रसाळच आहे. यांनी सांगितलं रसाळ आहे हा. आता बघूया काढून पाठवून तिकडून काय रिप्लाय येतोय त्याच्यावरून कळेल कापा आहे रसाळ आहे. शेवटी कापा काय असला काय रसाळ काय, कापूनच खायचं आहे. तीन मोठे फणस मिळाले. आज अजिबातच पाऊस नव्हता, पण मी यायच्या अगोदर आदल्याच दिवशी खूप पाऊस पडून गेल्यामुळे फणसामध्ये बऱ्यापैकी जे जून झालं होतं त्याच्यामध्ये पाणी गेलं होतं. आणि त्याच प्रकारचा हा फणस होता जो शेवटचा मी घेऊन आलो आहे. आणि तो पडला आणि फुटला, जरासा क्रॅक गेला आणि खूपच पिकलेला. त्याच्यामुळे तो व्यवस्थित खाली येणं शक्यच नव्हतं. तरी मी एक जरा काढून तुम्हाला दाखवतो. एकदम गोड आहे तो. फुटला. तो पाणी झाल्यामुळे आतमध्ये पाठवण्यासारखा हा नव्हता तो. रसाळच आहे, तो मी इथेच खाऊन तयार झालं थोडाफार खाईन फणस. आणि बाकीचा त्यामुळे खराब झाला पडला तर आणि तो फेकून देईन. फुटला. मग अशी पडून फुटलं तो फणस, कापला, चांगला तुकडे गेले आणि इथे ठेवलं आहे. निसर्गात वेस्ट काहीच जात नाही. कोणाच्या तर कोणाची तरी मुखी लागतंच. त्याप्रमाणे पक्षी खारुताई येऊन बसतील, ते खातील. 2-3 आंबे होते ते पण ठेवले जास्त पिकलेले.
गावच्या घराजवळ एकूण 3 फणसाची झाडं आहेत. मोठी वाढलेली झाडं आहेत ही आणि एक 15-20 वर्षापूर्वी लावली असतील काकांनी. मस्त झाले आता आणि ते एक रसाळ आणि 2 काप आहेत त्याच्यामधलं हे एक झाड आहे शेवटचं त्याचे फणस काढणार आहे मी आणि कापा गरा आहे मस्त गोड गरा आहे. चला बघूया. खाली झाप टाकलेले होते दिसणार नाही इथून तुम्हाला व्हिडिओमध्ये पण ते पडले व्यवस्थित फणस. एकही फणस फुटला नाही. 3 फणस पडले आणि वेगळ्या अशी एक्सरसाइजची गरज नाही. ते अशीच एक्सरसाइज खूप होते वजन उचलल्यामुळे. चम्मारी हा फणस मी एकटा खाणार. ऑलमोस्ट एक 6-7 फणस काढून झालेले आहेत आपल्या इकडे या ठिकाणी आणि आता बघूया पुढे काय होतं आहे. चला. हे झाड बघा. हे झाड कोणी तोडलं आहे का तुटून पडलं आहे काय माहिती नाही पण बघायला परत कशी पालवी आली आहे. तर हे बघितल्यानंतर मला एक पोस्ट आठवली जी फेसबुकवर काही दिवसापूर्वी मी वाचली होती आणि ती पोस्ट अशी होती की तुम्ही एकही झाड लावू नका, ती आपोआप उगवतात. तुम्ही फक्त ती झाडे तोडू नका. तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका, ती प्रवाही आहे, ती स्वतःच स्वच्छ असते. तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका. आपल्याला जायचं होतं सुकळवाडला, सुकळवाडच्या नाक्यावर. त्या माणसाने मला 4:30चं टायमिंग दिलेला गाडी येईल म्हणून आणि मी फोन करतो आहे गाडी आली का नाही आली का नाही. गाडी फोन त्याचा फोन बिझी लागला आणि ती गाडी मिस झाली माझ्याकडून. इकडे फणस काढले आणि आम्ही मग जांभळा काढायला गेलो आणि मस्त टप्पुरी जांभळं मिळाली. पाऊस लावून चव बदलली. सुकावाडवरून जी गाडी चुकली ती त्याच्यानंतर 5:30 नंतर गाडी नसते परत. मग नंतर डायरेक्ट तुम्हाला कसाल म्हणजे सुकावाडवरून एक 3 किलोमीटर लांब जाऊन तुम्हाला ते हायवेला पार्सल मुंबई गोवा हायवेला ज्या लक्झरी जातात मुंबईला गोवावरून त्यांच्याकडे नेऊन द्यावं लागतं आणि मग तिथून ते पार्सल रवाना करतात. तर ते मी पार्सल पाठवलं. मला व्हिडिओ काय करता आला नाही, मी एकटाच होतो. तर हे डॉल्फिन ट्रॅव्हल्समधून ते गेलं. ते बोलले की उद्या 5:30-6:30 मुंबईला म्हणजे नवी मुंबईला आमच्या इथे पोचेल. चल.